विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मोबाईलवर रम्मी खेळण्याच्या प्रकरणात अडकलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं लवकरच बदललं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. सातत्यानं वादग्रस्त विधानं करून सरकारला अडचणीत आणणाऱ्या कोकाटे यांच्या भूमिकेमुळे त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. याच बैठकीत कोकाटे यांचं खातं बदलण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती आहे. कोकाटे यांनी यापूर्वी कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड दावची पाटीलकी, पंचनामे काय ढेकळांचे करायचे का, अशा अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या आहेत. अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी खेळताना त्यांचा व्हिडिओ समोर आला. यावर त्यांनी मी फक्त रम्मीची जाहिरात स्किप करत होतो असं अजब समर्थन दिलं होतं. एवढंच नाही तर मी काय कोणाचा विनयभंग केलेला नाही असं बोलून त्यांनी आणखी टीकेचं धनी झालं. शासन भिकारी आहे असं विधान करत त्यांनी स्वतःच्या अडचणी अधिकच वाढवल्या आहेत. कृषी खातं हे राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांशी थेट संबंधित आहे आणि त्यासाठी जबाबदार संवेदनशील नेतृत्व आवश्यक असतं. मात्र कोकाटेंनी सातत्यानं ताळतंत्र सोडल्यामुळे त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्याचा निर्णय झाल्याचं बोललं जातं. सूत्रांनुसार कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा मंत्रालय देण्यात येण्याची शक्यता आहे. हे खाते सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीय दत्तामामा भरणे यांच्याकडे आहे. सुरुवातीला भरणे हे क्रीडा खात्याबाबत नाराज होते आणि त्यांनी काही काळ पदभारही स्वीकारला नव्हता. आता मात्र ही एक्सचेंज ऑफर कोकाटेंना क्रीडा आणि भरणेंना कृषी ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.